बघूयात उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील एकूण 5 खासदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या संपर्कात आहेत अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय। विशेष म्हणजे या खासदारांना पक्षामध्ये थांबवण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून केला जात असल्याचं देखील सूत्रांनी सांगितलंय। गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडतायत। असं असतानाच आता महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी माहिती समोर येते, त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातले 5 खासदार हे आता शिंदेंच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे आणि ठाकरे यांच्या पक्षाकडून त्या खासदारांच्या मनधरणीचा सुद्धा प्रयत्न सुरू आहे अशी देखील माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। त्यामुळे ठाकरेंच्या पक्षातले ते 5 खासदार कोण याकडे देखील सगळ्यांचं लक्ष आहे, जे शिंदेंच्या संपर्कात आहेत असं बोललं जात आहे। बेंगळुरूमध्ये आरसीबीचा विजयोत्सव शोककळेमध्ये बदलला। आपल्या लाडक्या क्रिकेटपटूंची एक झलक बघण्यासाठी लाखो फॅन्सनी चिन्नास्वामी स्टेडियम बाहेर गर्दी केली आणि त्यातनं चेंगराचेंगरी झाली आणि 11 जणांचा नाहक बळी गेला। बंगळुरूमध्ये मृत्यूचं तांडव। चिन्नास्वामी स्टेडियम गेटवर चेंगराचेंगरी। आरसीबीच्या विजयोत्सवावर शोककळा। बुधवारचा दिवस बंगळुरू शहरासाठी ऐतिहासिक होता, कारण ज्या क्षणाची गेली 18 वर्ष क्रिकेटप्रेमी वाट बघत होते, तो क्षण आरसीबीच्या फॅन्सला याची देही याची डोळा अनुभवता येणार होता। कारण मंगळवारी आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच आरसीबी टीमनं फायनल जिंकली होती। त्या विजयाचा जल्लोष साजरा करण्यासाठी बुधवारी मोठ्या प्रमाणात आरसीबी फॅन्स रस्त्यावर उतरले। चिन्नास्वामी स्टेडियमवर दुपारपासूनच आरसीबी फॅन्सनं गर्दी करायला सुरुवात केली। बंगळुरूमध्ये चेंगराचेंगरी नेमकी कशी झाली ते बघूयात। दुपारी 4 वाजता चिन्नास्वामी स्टेडियम बाहेर चाहत्यांची गर्दी झाली। दुपारी 4:30 वाजता चाहत्यांनी स्टेडियम तुडुंब भरलं। दुपारी 4:45 स्टेडियम बाहेरील चाहत्यांना माघारी जाण्याची सूचना पोलिसांनी केली। संध्याकाळी 5 वाजता स्टेडियम बाहेरील चाहत्यांची पोलिसांसोबत हुज्जत झाली। संध्याकाळी 5:15 वाजता गेट नंबर 1 बाहेर चेंगराचेंगरी झाली। पावसामुळे अनेक जण घसरून पडले। संध्याकाळी 5:31 गेट नंबर 3, 10 आणि 21 बाहेरही चेंगराचेंगरी झाली। संध्याकाळी 5:38 चेंगराचेंगरीत अनेक जण दगावले, काही जण गंभीर जखमी झाले। स्टेडियममध्ये प्रवेशासाठी 3, 10 आणि 21 या ठराविक गेटवरच मोठ्या प्रमाणात गर्दी झाली। काही फॅन्सनी संरक्षक भिंतीवर चढून स्टेडियममध्ये जाण्याचा प्रयत्न केला। गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांनी फॅन्सवर सौम्य लाठीचार्ज केला। त्यामुळे फॅन्सची एकच पळापळ झाली आणि त्या तिन्ही गेटवर चेंगराचेंगरी झाली। भीड़ बहुत ज्यादा हो गई थी। अचानक इस कार्यक्रम को आयोजित किया गया, उसकी और ये अंदाजा किसी को नहीं था। फ्रेंचाइजी से मेरी बात हुई, फ्रेंचाइजी भी कहना उनको भी अंदाजा नहीं था कि इस तरह भीड़ उमड़ पड़ेगी। तो ये अचानक हुआ हादसा है, जिसको लेके सारे लोग दुखी हैं और जो भी जितनी मैक्सिमम मदद हो पाएगी मृतकों के परिवारों की
और जो घायल है उनके वो सब करने का प्रयास हो रहा है। जो बेंगलुरु में चिन्नस्वामी स्टेडियम के बाहर भगदड़ मचने से लोगों की, बच्चों की, महिलाओं की दुखद मृत्यु हुई है, ये केवल मृत्यु नहीं है, ये राज्य प्रायोजित हत्या है, ये राज्य प्रोत्साहित हत्या है, ये स्टेट स्पॉन्सर्ड क्रिमिनल नेग्लिजेंस और स्टेट स्पॉन्सर्ड मर्डर की वजह से हुआ है। खरं तर या सगळ्या प्रकरणात कर्नाटक सरकारचा बेजबाबदारपणा अधोरेखित झालाय। पोलिसांनी आरसीबीच्या विजयी रॅलीची परवानगी नाकारली होती। विधानभवनातील सत्कारही नियोजित नव्हता। मुख्यमंत्र्यांच्या अट्टहासामुळे आरसीबी टीमचा सत्कार करण्यात आल्याचं बोललं जातंय। धक्कादायक बाब म्हणजे चेंगराचेंगरीनंतरही सत्कार सोहळा सुरूच ठेवला होता। त्या कार्यक्रमात मृतांना श्रद्धांजली वाहिली गेली नाही, त्याचा उल्लेखही करण्यात आला नाही। चेंगराचेंगरीची माहिती मिळाल्यानंतरही कार्यक्रम रद्द केला नाही। फुकटच्या प्रसिद्धीसाठी सरकार असंवेदनशील बनल्याचं पाहायला मिळालं। खरं तर 2-3 लाखांच्या गर्दीचा अंदाज होता, पण प्रत्यक्षात 6 ते 7 लाख चाहते जमले होते। पोलीस प्रशासनाच्या नियोजन शून्यतेमुळे ही दुर्घटना घडली आणि निष्पाप क्रिकेट चाहत्यांचा बळी गेला। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। आणि या बुलेटिनची सुरुवात करूयात एका महत्त्वाच्या बातमीनं। छत्रपती संभाजीनगर इथल्या दरोड्यातलं सोनं वितळवून विकल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे। त्यामुळे छत्रपती संभाजीनगर पोलीस पथकानं नांदेडमध्ये छापा टाकून एका सराफाला काल ताब्यात घेतलं। छत्रपती संभाजीनगर दरोड्यामध्ये 5.5 किलो सोनं चोरीला गेलं होतं। एन्काउंटरमध्ये मारल्या गेलेल्या अमोल खोतकर आणि सुरेश गंगणे यांच्याकडे ते सोनं होतं। या दोघांनी सोनं वितळवून विकल्याची माहिती पोलिसांना मिळाली, त्यामुळे एक पथक नांदेड तर एक पथक अंबाजोगाईला गेलेलं आहे। चोरीत सोनं नेमकं किती गेलं याबद्दल संभ्रम पोलिसांना अजूनही कायम आहे। आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्यासोबत आहेत छत्रपती संभाजीनगरातून। सिद्धार्थ, हे सोनं वितळवून विकलं होतं अशी जी माहिती समोर येते त्याबद्दल काय? निश्चितपणे हे छत्रपती संभाजीनगरच्या दरोड्यामध्ये जे 5.5 किलो सोन्याची तक्रार आहे, ते सोनं नेमकं कुठं आहे पोलिसांना कळत नव्हतं। मात्र ताब्यात असलेल्या आरोपींकडून मिळालेल्या माहितीनुसार हे सोनं आता त्यांनी दागिने जे आहेत सोन्याचे ते वितळून विकल्याची माहिती पोलिसांना मिळालेली आहे। त्यामुळे नांदेडला एक पथक गेलेलं आहे आणि अंबाजोगाईला नांदेडच्या पथकाला काल एका सराफाच्या दुकानावर त्यांनी रेड मारली आणि त्या ठिकाणाहून एका सराफाला अटक करण्यात आलेली आहे। नेमका सुरेश गंगणे हा जो आहे नांदेडच्या आरोपीशी संपर्कात होता आणि 30 ते 40 लाखाचा व्यवहार त्यांनी त्याच्यासोबत केला होता। मग तो नेमका व्यवहार कशाचा होता यासाठी पोलिसांनी चौकशी केली असता वितळवलेलं सोनं त्या ठिकाणी विकलं गेल्याची माहिती कळालेली आहे। दरोड्यातील एकूणच जी लूट झालेली 5.5 किलो सोन्याची तक्रारीची ती मयत एन्काउंटरमध्ये जो मारला गेला तो अमोल खोतकर आणि सुरेश गंगणे या दोघांकडे ते सोनं होतं अशी माहिती पोलिसांनी आहे। त्यात अमोल खोतकर तर मयत झालेला, त्यामुळे त्याच्याकडील सोन्याची माहिती मिळत नाही। मात्र सुरेश गंगणे याच्याकडील सोन्याची माहिती पोलिसांना कळालेली आहे। त्यांनी वितळून नांदेडच्या व्यापाऱ्याला विकलं होतं आणि सुरेश गंगणेच्या सासू आणि सासऱ्याला सुद्धा अंबाजोगाईमधून अटक केलेली आणि त्यांच्याकडून 8 लाखाची रक्कम सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलेली आहे। एकंदरीतच हळूहळू या प्रकरणातील सगळ्या गोष्टी बाहेर येतात। मात्र नेमकं चोरीला गेलेलं सोनं 5.5 किलोच होतं का हा संभ्रम पोलिसांचं काम आहे, कारण आतापर्यंत जवळपास 32 ते 35 तोळे सोनं जे आहे पोलिसांना त्याचा हिशोब लागू लागलेला आहे। मात्र उर्वरित सोन्याचा कसलाही पत्ता लागत नाही। त्यामुळे पोलिसांना आता संभ्रम आहे की नेमकं हे 5.5 किलो सोनं चोरीला गेलं होतं का। बिलकुल सिद्धार्थ, धन्यवाद या माहितीसाठी। आणखी एक महत्त्वाची बातमी म्हणजे उद्योजक संतोष लड्ढा यांच्या घरावरती 15 मे रोजी दरोडा पडला होता। या दरोडेखोरांनी घरातील 5.5 किलो सोनं आणि 32 किलो चांदी लुटून नेली होती। या प्रकरणात 13 आरोपी अटक आहेत, तर अमोल खोतकरचा पोलिसांनी एन्काउंटर केलाय। ठार झालेल्या खोतकरकडे त्याच्यासह अन्य 2 साथीदारांच्या वाट्याचं देखील सोनं असल्याचं तपासात समोर आलं। या प्रकरणी पोलिसांनी नांदेडमधनं दरोड्यातील 20 तोळा सोनं जप्त केलंय। एका आरोपीला सुद्धा अटक केली आहे, ताब्यात घेतलंय। खोतकरकडे असलेलं सोनं त्यानं परराज्यामध्ये विकलं असल्याचा संशय पोलिसांना आहे। तर दुसरीकडे ज्यांचं सोनं लुटलं गेलं ते संतोष लड्ढा यांनी आता 18 दिवसांनंतर त्या लुटलेल्या सोन्याच्या पावत्या पोलिसांना दिल्या आहेत। मात्र त्या पावत्या खऱ्या आहेत की खोट्या याचा तपास पोलीस करतायत।